नमस्कार मंडळी. काल मी व्हिडिओ टाकली आणि जे काही तुमचे प्रश्न वगैरे आले, काही जणांचे खूप छान 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 मला कमेंट पण आल्या. तर मी आता त्याच्या पुढची पण स्टोरी सांगते. पण ते आधी एका ताईंना जायचं आहे बागेश्वरला, तर त्यांनी मला विचारलं होतं की कसं जायचं. तर मी हे सगळं जेव्हा मी बागेश्वरला गेलेली ना, तर त्या व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर केलं होतं. प्रथमेश पूर्व पण गेले, त्या दिवशीच्या पण व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं. तर तुम्हाला आणखीन डिटेल्स हवे असतील ना, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तर बागेश्वरला जाताना तुम्हाला तिकीट काढा आधी. बघा तुम्ही कुठे राहता ते मला माहिती नाही, तुम्ही कुठे राहता ते. तर सर्वात आधी तुम्ही घरातून बघा की दादरवरून ट्रेन निघते, मग टिटवाळ्यापर्यंत ट्रेन येते, मग तिथून पुढे ती जाते. तर तुम्ही एकतर खजुराहो तिकीट काढा किंवा छतरपूर काढा. जर तुम्ही तिकडे पोहोचलात ना, छतरपूर हे 2 स्टेशन आहेत, ते एवढे खूप चांगले मोठे स्टेशन आहेत. तिथून तुम्ही बाहेर पडलात की तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळते. ती शेअरिंग रिक्षा तुमच्याकडून 50 रुपये घेते प्रत्येकाचे. 40 रुपये होते आधी, आता 50 रुपये झालेत. तर तिथून पुढे म्हणजे जसा असं टाईम असेल तसा त्यांचा बहुतेक असतो. मग तिथून ते डायरेक्ट तुम्हाला बागेश्वरमध्येच नेऊन सोडतील. मग तिकडे तुम्हाला काहीच असं म्हणजे शोधाशोध करण्याची गरज नाही आहे. एकच ट्रेन तुम्हाला करायची, का ट्रेन बदलायची नाही आहे, काही नाही काही नाही. मग इथून तुम्ही दादरला बसलात, दादरवरून तुम्ही सरळ जाणार तर छतरपूर किंवा खजुराहो. तिकडून खजुराहोवरून सुद्धा तुम्हाला तितकेच तिकीट लागणार आहे आणि छतरपूरवरून सुद्धा तुम्हाला तितकंच म्हणजे शेअरिंगचे पैसे लागणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला डायरेक्ट बागेश्वरमध्ये नेऊन सोडतील. आणि तिकडे फसवणारे असं काहीच नाही, पण कोणाला पैसे द्यायची पण गरज नाही आहे आणि कोणाला काही विचारायची गरज नाही. तुम्ही तिकडे जा आणि हॉटेल्ससुद्धा असतात, ते 100 रुपये फक्त आपल्याकडून घेतात, जे राहण्याची सोय. जर तुम्ही उत्तम तुमच्याकडे तुम्ही सोय करू शकत असाल तर तुम्ही रूमसुद्धा घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी चांगल्या रूमसुद्धा आहेत की जिथे तुम्ही 1000 रुपये पण दिवसाचे देऊ शकता, 500 रुपये पण देऊ शकता, कुठे कुठे 1,500 रुपये सुद्धा आहेत. तर जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही राहावा. राहायची तशी चांगली सोय आहे आणि मंदिरापासून जवळ जर घेतलं तर लवकर लवकर आपल्याला पटकन जाता येतं. तर ठीक आहे, तर मी तुम्हाला ही माहिती सगळी दिलेली आहे. आता आपण जाऊया पुढे. तर काल मला म्हणजे काही जणांचं असं असतं ना, काही जण म्हणतात की जर का इतकंच फक्त देवदेवच करायचं आहे तर डॉक्टर म्हणजे देवच जर का आजार बरे करायचं असतील तर मग डॉक्टरांची काय गरज आहे. तर मी तर कुठेच म्हटलं नाही की मला पूर्णपणे स्वामींनीच बरं केलं आहे, माझं ऑपरेशन पण स्वामींनीच केलं आहे. अहो, आपल्या जवळ ना नॉलेज आहे ना इतकं शिक्षण आहे जितकं डॉक्टरांचं आहे. डॉक्टरांच्या शिक्षणाला त्यांना 10 वर्ष लागतात आणि पुढची आयुष्यभर ते फक्त प्रॅक्टिस करत असतात. असे डॉक्टरसुद्धा आपल्याला बोलतात की आता काही काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा. अहो, आणि आपण सहज सामान्य माणसं, ना शिक्षण आहे ना काय आहे पुरेसं, ना शिक्षण आहे ना नॉलेज आहे. आणि मला तर वाटतं ना काही गोष्टींचं म्हणजे अनुभव महत्त्वाचा, तर ना अनुभव असणं खूप गरजेचं आहे. तो नाही आहे आणि फक्त शहाणपणा करून 2 ओळी आपल्याला बॅड कमेंट करायला काय जाते ना. इतके मोठे डॉक्टर आहेत जे आयुष्यभर फक्त शिकत राहतात, प्रॅक्टिस करत राहतात, ते सुद्धा असं बोलत नाहीत. देवावर अविश्वास ते पण दाखवत नाहीत, पण आपण दाखवतो. तर मी हे सगळं ना तुमच्याबरोबर शेअर केलं नसतं, पण काय ना मी मध्यंतरी एक ताईंची व्हिडिओ पाहिली होती. त्यांच्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज वगैरे नाही आहेत, पण तिला ना बाळ नाही आहे आणि तिचं खूप वर्षानंतर ती प्रेग्नेंट राहिली आणि त्याच्यानंतर तिला आता परत बाळ होणार होतं आणि ते तिचं परत मिसकॅरेज झालं आणि ती ना इतकी रडत होती. मला ते बघून मला इतकं वाईट वाटत होतं ना. तर ती पण स्वामी सेवेत आहे आणि तिचा व्हिडिओ बघून मला इतकं वाईट वाटत होतं ना. तर मी तिला कमेंटसुद्धा केली आहे की माझ्याशी तू कॉन्टॅक्ट कर. पण तिने कदाचित ती वाचली आहे की नाही, पण मी पण थोडंसं जरा लक्ष दिलं नाही. पण असं झालं ना, मग त्याच्यामुळे मला असं वाटलं की ना आपण माझी ही जी व्हिडिओ आहे ना ती मी शेअर केली पाहिजे. बाकी माझा दुसरा काहीही उद्देश नाही. अक्षरशः मला ना ती जशी रडत होती ना तसं काळीच पिळवटून टाकेल अशी एक आई जिचं आता बाळ आत्ता गेलं आहे. आणि त्यातून सुद्धा इतके तुम्हाला सांगते, बापरे, बॅड कमेंट करणारे किती उलट्या काळजाचे असतील ते तिला इतके घाणघाण कमेंट करतायत. तो कोणत्या लेवलचे लोक असतील कळत नाही आहे मला. तर असं झालं की मला जो कॅन्सर झाला तो आतड्यांचा झाला होता. आतडीमध्ये गाठ झाली होती, मोठ्या आतड्यामध्ये. तर मग डॉक्टरांनी असं सांगितलं, म्हणजे डॉक्टर डायरेक्ट माझ्याशी नाही बोलले. जर माझ्याशी डायरेक्ट बोलले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतंय. माझ्यापर्यंत असा निरोप आला की माझी आतडी कापणार आणि 6 महिने ते कुठे ठेवणार ते माहिती नाही, म्हणजे माझ्या पोटामध्ये आतड्या नसणार. म्हणजे आपण फक्त डॉक्टरांचंच ऐकलं पाहिजे, इतर कोणाचंच ऐकलं नाही पाहिजे. त्याच्याने मी खूप जास्त टेन्शनमध्ये आली होती, भरपूर अशी टेन्शनमध्ये. मी सगळ्यांशी बोलणं वगैरे सोडून टाकलं होतं. म्हणजे माझंच मला पडलं तर मी सगळ्यांशी काय बोलणार. तर इतकी सुन्न झाली होती मी, पूर्णपणे सुन्न झालेली. मला इंजेक्शनची सुद्धा भीती वाटणारी मी.
आणि आत्ता माझं ऑपरेशन होणार होतं आणि मग ते सगळं माझ्या आतड्या कापणार होते, परत ते डॉक्टरांकडे राहणार होते आतड्या, की मीच हॉस्पिटलमध्ये 6 महिने राहणार होती. आणि मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओसुद्धा सांगितलं, मी कुठेच जात नाही. माझं घर सोडून मी कुठेच जात नाही. मी कुठेही गेले ना तर मला माझ्या घरी जायचे वेध लागलेले असतात. तर आणि मग आता ह्या 6 महिन्यांचं काय, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू होत्या. मग खूप टेन्शन मला खूप टेन्शन झालं. कोणालाच माहीत नव्हतं की मला कॅन्सर झालं. नंतर मग माझ्या भावाने माझ्या मामांना सांगितलं. मग माझे मामा आले. मग नंतर मामांनी खूप केलं माझं. तर माझे मामा सतत माझ्याजवळ असायचे. नंतर मामाने आईला सांगितलं. मग आई आली. मग आईने माझं खूप केलं. नंतर आणि त्या काळामध्ये जेव्हा की आमचा बिझनेस म्हणजे जो मी सांगितलं ना, सुक्या माशांचा बिझनेस आमचा चालू होता आणि तो खूप छान चालू होता. तो खूप छान म्हणजे आपण 2 वेळेला व्यवस्थित छानपैकी जेवू शकतो असा. आणि बँक बॅलन्स नाही, पण आता थोडेसे पैसे साठवले तर आपण तो माल परत आणू शकतो. कारण की कोणी आपल्याला फुकट माल देत नाही. तुम्ही थोडेसे पैसे त्यांना द्या. समजा आता आपल्याकडे 20,000 रुपये आहेत, तर आपण ते त्यांना घ्यायला गेलो ना आपण माल, तर आपल्याला 50,000चा माल आवडतो. म्हणजे आपल्याला करताच हिशोब तितका होऊन जातो. तर म्हणजे झाला तो 70,000चा माल. तो 50,000चा माल तो समोरची व्यक्ती जो आहे तो आपल्याला देतो. म्हणजे आपल्या क्रेडिटवर की घेऊन जावा तुम्ही. कारण त्यांना माहिती आहे हा माणूस पुढे जाणार आहे. मग तो द्यायचा. मग परत त्याच्यात ते 50,000 रुपये काढण्यासाठी परत आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे फक्त काम करत राहायचं. माल आणण्यासाठी आम्ही 4 तासाचा प्रवास करून जायचो. कुठे जायचो माहिती आहे? काय म्हणतात त्याला गं पूर्वा, भाईंदरला जायचो आम्ही माल आणायला. आणि आमची गाडी तेव्हा अशी धक्के खायची, टेम्पो आमचा. मग त्यातून येता कधी गाडी बंद व्हायची वगैरे, असं खूप प्रॉब्लेम्स यायचे. जायला 4 तास, यायला 4 तास, 8 तास असं मी काढायची. आणि जे की एवढा मला त्रास होत असताना एक इंजेक्शन घ्यायला सुद्धा घाबरणारी मी. आता इतकं माझा मोठा ऑपरेशन होणार होतं आणि त्यातून जे काय मला प्रश्न पडलेले होते, मला खूप टेन्शन आलेलं मला. आणि त्यातून काय प्रॉब्लेम होता माहिती आहे का? मी जेव्हा घरात म्हणजे माझ्या घरात सगळ्यात मेन माणूस कोण आहे, तर मिस्टर आहेत. तर ते आम्हाला एक साधा ताप जरी आला ना तरीसुद्धा ते घाबरून जातात आणि लगेच खूप इमोशनल होऊन जातात ते. म्हणजे अक्षरशः रडायला लागतात. म्हणजे आम्हाला थोडंसं जरी काय झालं तर. आणि मला इतका मोठा आजार झाल्यानंतर ते काय करते ना, असं खूप प्रश्न होते माझ्या डोक्यामध्ये की काय करावं आता. कारण मला मुलांना जेव्हा ताप आलेला असेल किंवा मुलांना थोडं जरी काय झालं असेल आणि यांना जरी काय झालं असेल, तर मी याला लगेच मजबूतीने उभे राहते. काय आलं असेल काय नाही, औषधाकडे त्या डॉक्टरकडे न्यायचं, दमदम त्यांना खायला घालायचं, हे सगळं मी मॅनेज करते. पण मी म्हणजे तसं बघायला गेलं तर ते अजिबात मजबूत नाही आहे. फक्त पैसे कमवण्याचं काम त्यांचं आहे. पण घरात खंबीर कोण असेल तर मी. आणि त्यातून मीच जी म्हणजे बघा ना, सकाळी उठल्यापासून मला सगळ्यांना खेचून सगळं काम करून घ्यावं लागतं. सकाळी उठा, आंघोळीला जावा, शाळेत जावा, क्लासला जावा, कामाला जावा, हे सगळ्यांना मी खेचून सगळ्यांकडून कामं करून घेत असते. त्याशिवाय अजिबात हे तिघंजण हालत नाहीत. आणि आता मीच जागेवर पडले, कारण की त्यावेळी तशी सिच्युएशन होती. आता आज सगळं छान झालंय तेव्हा मी हे सगळं सांगते, त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही. पण त्यावेळी जर मी हे सगळं सांगितलं असतं ना, तर मी सांगू शकले नसते. कारण मी एवढी चारी बाजूनी म्हणजे एका म्हणतात ना, मी जकडली गेलेली होती त्याच्यामुळे. आणि माझं पूर्ण कुटुंब. आणि आता सगळं छान चाललंय म्हणून मी आरामात सांगते. म्हणून आता फक्त मी माझा अनुभव तुम्हाला सांगते, मी सांगू शकते. नाहीतर आता फक्त रडत बसली असती. आता छान आहे, सगळं छान चाललेलं आहे. आणि मी काय कोणाला माझी ना सिंपत्ती वगैरे, मला कोणाच्या सिंपतीची गरज नाही आहे. आणि मी एकदम छानपैकी तसं मजबूत आहे. माझं कुटुंब असं मजबूत आहे आणि छानपैकीच आहे. सगळं छान चालू आहे. आणि यूट्यूबवरती काहीतरी पैसे कमवण्यासाठी वगैरे हे असं मी काही करत नाही आहे. मी या यूट्यूबवर आलेच होते पैसे कमवण्यासाठी, कारण की तेव्हा मला पैशांची खूप गरज होती. पण हा चॅनल मला प्रथमेशने काढून दिला. त्याला सगळं नॉलेज आहे या सगळ्या गोष्टींचं. तर तो काय म्हणायचा, आई पैसे कमवण्यासाठी यूट्यूबवर येऊ नको, त्याने पैसे मिळत नाहीत. तू फक्त तुझी कला आहे ना ती दाखव. आणि तो हिशोब ठेवूच नकोस की ते तू काम करशील आणि मग तुझी व्हिडिओ व्हायरल होईल. आणि तसं नको. तू फक्त काम करत राहा. तुला आवड येत राहील ना, तोपर्यंत तू काम करत राहा, तर तू सक्सेस होशील. पैसे कमवण्यासाठी तू काम करत राहशील ना, तर तू सक्सेस होणार नाही. तर खरंच आहे,
ज्यावेळी मी त्या हिशोबाने काम करत होते तोपर्यंत माझी व्हिडिओ अजिबात चालत नव्हती. ज्यावेळी मी एकदम फ्री माइंड झाले, एकदम आता मला पैशांसाठी काम करायची गरज आहे असं मला नाही वाटत, एकदम फ्री माइंड, एकदम छानपैकी, एकदम प्रसन्न मनाने मी काम करते. त्याच्यामुळे मला आता काहीच वाटत नाही आणि तेव्हा माझे व्हिडिओ चालायला लागले आणि आता मला खूप छान चांगलं वाटतं, एकदम मस्त वाटतंय. आणि खरंच आहे, जर का आपण प्रसन्न असून आणि खुश असून तेव्हा तुम्ही काम करा. म्हणजे तुमचं दुकान असेल ना तर तसंच, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून असं आम्ही दुकान चालवलं आहे, बिझनेस केला आहे, त्याच्यामुळे माहिती आहे. तुम्हाला जर थोडंसं टेन्शन असेल ना, थोडंसं नाही भरपूर टेन्शन, म्हणजे थोडंसं नसतं, ते खूप मोठं असतं. पण जर टेन्शन असेल ना, तुमचे कस्टमर येणार नाहीत दुकानामध्ये तुम्हाला. म्हणजे जर का जो मालक आहे तो जर का टेन्शनमध्ये असेल ना तर तुमच्याकडे बघा कस्टमरच येणार नाही. तर कारण मी पार्लर चालवलेलं आहे, परत जे काय आहे आपलं सुक्या माशांचा पण बिझनेस आहे. तुम्ही या हिशोबाने जर बसाल की कस्टमर म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला कस्टमरची वाट बघावी लागते. पण जर का तुम्ही प्रसन्न असाल, प्रसन्न असण्यासाठी तशी परिस्थिती पण असायला पाहिजे आणि आपण किती फेस करणार ना, असं पण असतं. तर ठीक आहे, आता मग मी तुम्हाला आता माझा सगळा जो आहे तो अनुभव सांगायला चालू करते. तर असं काय आम्ही काय असं लाखो रुपये नाही कमवून ठेवलेले की जेणेकरून माझा हा आजार झालेला आहे आणि त्याच्यावर आता मी ट्रीटमेंट करेन, ते पैसे आहेत ते काढेन. होतं माझ्याकडे, माझे दागिने होते आणि ते माझ्या दागिन्यांना अजिबात हात लावायचा नाही हे माझ्या मिस्टरांनी मी सांगून ठेवलं होतं. जे काही कमवाल त्याच्यातूनच माझी ट्रीटमेंट करायची, कारण की मी ते दागिने कसे केलेत ना ते मला माहिती आहे. जर मी उद्या याच्यातून गेली जरी ना तर ते माझ्या ज्या वस्तू आहेत ना ती मी माझ्या मुलीसाठी ठेवलेल्या आहेत. तर मी त्यातल्या काही वस्तू आहेत ती मी जे काय आहे ते मी माझ्या मुलीसाठी ठेवलेलं आहे आणि ते तिलाच द्यायचं त्या हिशोबाने. कारण की जर का मी हे दागिने विकून किंवा घाण ठेवून जरी मी बरी झाली असती ना तर त्या वस्तूंसाठी मी कुडत राहिली असती. कारण ते खूप वाईट परिस्थितीतून मी बनवले आणि ती वाईट परिस्थिती जातच नव्हती त्यावेळी, जेव्हाचं सांगते, जेव्हा ऑपरेशन होणार होतं ना तेव्हा. तर म्हणून त्यांना आधीच सांगितलेलं, जे कमवलेलं आहे ना त्याच पैशातून माझं जे काय करायचं ते करायचं. माझ्या दागिन्यांना अजिबात हात लावायचा नाही. जे काय आहे ना ते माझ्या मुलीचे आहे, ते तिच्याच हातात द्यायचं आहे मला. मग ते प्रथमेश, माझा भाऊ आणि ते तिघेजणं खूप असं काम करून करून आमचं. आणि त्यावेळी मी का बोलते, ज्यावेळी धंदा एकदम थंड झालेला असताना सुद्धा अशा वेळी इतका छान धंदा चालला होता. त्यातून माझं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर पण भरपूर काय असतं, सारखं दवाखान्यात नेणं आणणं हे सगळं असतं ना. आणि मी का बोलते की स्वामींनी, आता तुम्हाला इथून पुढे सगळं सांगते. तर स्वामींनी काय केलं माझ्यासाठी. तर आमचा जो बिझनेस होता जो एकदम डाऊन चालला होता, कारण की आता सगळे मार्केट चालू झाले होते आणि त्याच्यामुळे आमचा धंदा एकदम स्लो झाला होता. पण तरीसुद्धा माझ्या ऑपरेशनच्या काळामध्ये आमचा धंदा इतका फुल चालू होता की जेणेकरून सगळे ऑपरेशनचे पैसे उभे राहिले. सगळे त्याच्यामध्ये काम करत होते हे प्रथमेश, माझा भाऊ आणि पूर्वा पूर्ण घर सांभाळायची. त्यातून तिची मॅच चालू होती, ते सगळं ती सांभाळायची. त्याची परीक्षा चालू होती, ह्या सगळ्या गोष्टी तिने मॅनेज केल्या आणि हे सगळं व्यवस्थित जुळून आलं. मग म्हणून मी असं बोलते की म्हणजे धंदा वगैरे नसताना सुद्धा एवढा फुल धंदा चालू होता ना की दिवसाला आमचा 20-20 हजार रुपये सुद्धा धंदा व्हायचा. म्हणजे 20,000 धंदा झाला म्हणजे 20,000 प्रॉफिट होत असतं नसतं. आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आमच्याकडे पैसे नव्हतेच. आणि तर माझ्या मिस्टरांचे जे फ्रेंड्स आहेत, जे त्यांचे शाळेचे मित्र आहेत, तर त्या सगळ्यांनी मिळून पैसे काढले आणि यांना पैसे पाठवले, जे की आम्ही कोणालाही मदत वगैरे मागितली नव्हती, तरीसुद्धा आम्हाला ती मदत आली होती. तर बघा, म्हणजे चारही बाजूने आपल्याला म्हणजे हात लागतात. तर तसं झालं की बोलतात ना की स्वामी ना आपल्यासाठी सगळ्यांना उभं करतात, म्हणजे सगळ्यांना कामाला लावतात आपल्या एकट्यासाठी. तर जेव्हा मी एकदम सुन्न झाले होते, एकदम शांत झाले होते ना, काय करावं ते समजत नव्हतं. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं शंकर बाबा म्हणजे शंकर महाराज जे स्वामींचे शिष्य आहेत, त्यांचं आमच्या इकडे मठ आहे. तर मी रेकॉर्डिंग करताना ना काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोय म्हणून मी डिस्टर्ब होते. जर आता इथे गाडी आली परत सिलेंडरची, तर थोडासा आवाज येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा. तर शंकरबाबांचं इथे मठ आहे ना, तर मी तिथून पुस्तक आणलं होतं शंकरबाबांचं. तर त्या पुस्तकाचं नाव आहे ना, मी तुम्हाला परत दाखवते, मी जमलं ना तर त्याच्यामध्ये मी ॲड करते. तर शंकरबाबांचं ना मी पुस्तक वाचायची आणि त्यांचे इतके छान अनुभव होते ना, तेव्हा मला ना चिड यायची पुस्तक वाचताना की ज्याला देवावरती श्रद्धा नाही आहे अशा लोकांना शंकरबाबा दर्शन द्यायचे, स्वामी दर्शन द्यायचे. आणि आम्हीच काय असं पाप केलं आहे की तुम्ही आमची परीक्षाच घेत चालले. आणि मला नाही द्यायची ती परीक्षा, तुम्ही जी परीक्षा घेताय ना ती मला द्यायची नाही आहे आणि मला ना तुम्हाला खुश पण करून द्यायचं आहे.
असं वाटायचं, चिड येत होती त्यावेळी, कारण मी चारी बाजूने अशी जकडली गेलेली होती, त्याच्यामुळे असं राग यायचा मला खूप. पण मी ते पुस्तक वाचत राहायची सतत. मग आता जेव्हा मी दवाखान्यामध्ये ॲडमिट होती सायन हॉस्पिटलला, सायन हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर आहेत, डॉक्टर संध्या अय्यर. मला इतकी छान डॉक्टर मिळाली ना, की त्या खूप चांगल्या डॉक्टर आहेत. पूर्ण सायन हॉस्पिटल हलवतात त्या, म्हणजे त्यांची ऑर्डर म्हणजे एकदम काळ्या दगडावरची रेष अशा आहेत त्या डॉक्टर संध्या अय्यर. आणि त्यांनी माझं ऑपरेशन इतकं छान केलं. आणि त्या ना सगळ्या गोष्टींमध्ये माझं आमचे कुठे पैसे वाचतील ते ह्यांना बोलवून त्या सांगायच्या, हे फॉर्म भरा, त्याच्यातून तुमचे इतके पैसे वाचतील, आणि तो फॉर्म भरा, त्याच्यामुळे तुम्हाला हे औषध अशी फुकट मिळतील. म्हणजे जिथे आमचे त्या स्वतः म्हटल्या, हेच ऑपरेशन जर तुम्ही बाहेर करायला गेलात तर याला तुम्हाला 6 लाख रुपये लागतील, आणि तुम्ही इथे केलं तर 15,000 होईल, आणि सगळं व्यवस्थित होईल, मी स्वतः मॅनेज करेन. तर काय करता? तर मी यांना म्हटलं, नाही, मला इथेच करायचं आहे, कारण मला 6 लाख रुपये घालवायचे नव्हते. खरं तर माझ्याकडे नव्हतेच 6 लाख रुपये. तर असं होतं. मग आम्ही करायचं ठरवलं इथेच ऑपरेशन. आणि अशा पद्धतीने आता कोणी म्हणेल की जीवापेक्षा काय हिला दागिने प्यारे आहेत. हो, मला माझे दागिने प्यारे आहेत, कारण मला माहिती आहे की मी याच्यानंतर नाही बनवू शकणार ते. कारण जेव्हा ती तशी कंडिशन होती म्हणून मी तसं बोलत होते आणि तसंच विचार करत होते. तर मला माझ्या जीवाच्या मागे जे मी साठवलेलं आहे, कारण की तर म्हणजे बोलतात ना, गरीब असतात ना त्याच्या जीवाला किंमत नसते, तसंच अवस्था होती आमची. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगितलं शंकर बाबांचं पुस्तक वाचत होते घरामध्ये, आणि त्यानंतर मी जेव्हा इकडे दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले, तर त्याच्यानंतर सगळ्या ट्रीटमेंट चालू झाल्या, सतत इंजेक्शन वगैरे हे ते सगळं. पण नामस्मरण सतत चालू होतं. स्वामींना मी सतत बडबड करत होते की इतके दिवस मी नामस्मरण नाही करत होते तेच बरं होतं. म्हणजे आपण सगळं वाया घालवलं आहे सगळं. म्हणजे स्वामी वगैरे असं काही नसतं. जर का ते असते, म्हणजे त्यावेळी अशी अवस्था होती की मी विचार केला की हे सगळं खोटं आहे. म्हणजे जर का देव असता तर मला इतका मोठा आजारच झाला नसता. असं मी काय केलं की ज्याने म्हणून करून मला एवढा मोठा आजार झाला. तर आणि मी सतत रडतच होते, आणि सगळ्या जे काय असतात टेस्ट असतात ते सगळ्या मी करत होते. आणि त्याचबरोबर मग आता हॉस्पिटलमध्ये दुसरं काय करणार, जेव्हा शांत आपण बसून राहिलेलो असतो तेव्हा. मग मी माझ्या मामीला विचारलं की फोन करून की मामी तिकडे, म्हणजे चेंबूरला मामाचं घर आहे, तर तिकडून जवळच चेंबूर स्टेशनला मी असं चालत जाऊ शकतो, इतके जवळ घर आहे. तर मामीला म्हटलं की मला तुम्ही स्वामींचं ते पुस्तक आणून द्याल का? मामी म्हटलं की ते स्वामी सप्तशती आहे घरात, तर चालेल का? तर म्हटलं हो चालेल. मग मामीने पाठवलं मामाकडे ते पुस्तक. मग मी ते पुस्तक वाचायला चालू केलं. मन तर नव्हतं लागत, कारण की काय माहिती, मी असं विचार करायचे की सगळ्या या लोकांना नाही भीती वाटत का, जे आजूबाजूला आहेत ते, त्यांना मलाच का अशी वेगळी भीती वाटते? या सगळेच जण ऑपरेशनवाले आहेत, मग मलाच का अशी विचित्र भीती वाटते, असं मला वाटत होतं. पण त्यानंतर असं आपण बोलतात ना, जर का आपल्याला असं वाटत असेल ना माझ्यासारखं दुःख जगात कोणालाच नाही आहे, तर ना त्याने दवाखान्यात जाऊन यावं. तर तसं माझं झालेलं. माझ्या शेजारीच ज्या होत्या ना, ज्या आल्या होत्या, त्यांचं तर बायपास होणार होती, हार्टची सर्जरी होणार होती. आणि त्या बिचाऱ्या, त्यांचं तर खूपच, म्हणजे त्यांचा 21 वर्षाचा मुलगा फक्त 2 दिवस ताप आला आणि त्याच्यामध्ये तो तापातच गेला होता. आणि त्या शॉकने त्यांना एकुलता एक मुलगा ना, त्यांना दुसरी मुलगी आहे ना मुलगा आहे, त्यांना तो एकच मुलगा होता, आणि त्यांची ती हार्टची सर्जरी होती. म्हणजे विचार करा ना, तर त्यांचे मिस्टर आहेत ना, तेच तिचं सगळं करत होते. आणि तर मी म्हटलं ही यांची हार्टची सर्जरी, यांना भीती नाही वाटत का? नंतर त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं की असं असं त्यांचा मुलगा आत्ताच वारलेला आहे, आणि त्याचं फक्त 13वं त्यांनी केलं, आणि नंतर ते इकडे सर्जरीला आलेले. म्हणजे बघा जगामध्ये किती दुःख आहे, आणि आपल्याला असं वाटत असतं की माझ्यासारखं दुःखच कोणाला नाही आहे. तर असं आहे. मग मी स्वामी सप्तशती वाचायला चालू केली. त्यानंतर डॉक्टर, माझं ऑपरेशन होणार होतं त्याच्या आधीचं तुम्हाला सांगते. तर डॉक्टर माझ्याकडे आले, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं जे काय होणार होतं माझं, माझ्या आतड्या कापून जे काही 6 महिने हॉस्पिटलमध्ये राहणार होत्या का माझ्या घरी राहणार होत्या, त्याचं उत्तर मला मिळालं. तर रात्री डॉक्टरांनी सांगितलं उद्या ऑपरेशन आहे माझा. तो ऑपरेशनचा दिवस आता उघडणार होता दुसऱ्या दिवशी. तर डॉक्टरांनी मला आदल्या दिवशी सांगितलं की मी जे तुम्हाला सांगतोय घाबरायचं नाही, नाहीतर ब्लड प्रेशर हाय होईल आणि ऑपरेशन तुमचं अवघड होऊन जाईल.
तर तुम्हाला नॉर्मल ऑपरेशन करून घ्यायचं आहे का क्रिटिकल करून घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. तर ते डॉक्टर तसे चांगले होते, पण ना तसं त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला की बघा 80% तुमचं असं होणार की ऑपरेशन झाल्यानंतर, म्हणजे 80% लोक, म्हणजे सगळ्यांचंच होतं, यांचं सगळ्यांचं म्हणजे आपल्याला एक असं वाटतं ना, हां मी एकटीच नाही आहे, सगळ्यांचंच असं होतं, तर मग त्यात काय एवढं असं आपल्याला वाटावं म्हणून डॉक्टर म्हणतात, मला म्हणाले की तुमचं एकटीचंच असं होणार नाही आहे, इनका हुआ उनका हुआ सबका ऐसा ही हुआ है, आप अकेले नाही आहे. तर काय की ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या पोटाचं ऑपरेशन होतं म्हणून, तर माझी जी टॉयलेट बाथरूमची जी पिशवी असणार आहे ती पोटाच्या बाहेर ती लावणार ऑपरेशन झाल्यानंतर. म्हणजे जे काय असणार पोटातली घाण ते त्या पिशवीमध्ये येणार आणि मग ती आपणच क्लीन करायची आणि परत ती तिकडे अडकवायची. परत 4 महिन्यानंतर माझं ऑपरेशन करून ती पिशवी आतमध्ये टाकणार. अरे बापरे! म्हणजे त्या आतड्या कापल्या नाही जाणार होत्या, आतड्या कापणार, पण त्या कापून जॉईंट करणार. त्यानंतर माझी जी काही पिशवी आहे ड्रेनेजची ती बाहेर असणार आहे. ती असणार आहे 4 महिने बाहेर. 4 महिन्यानंतर त्याचं ऑपरेशन होणार आणि त्याचं ऑपरेशन करून मग डॉक्टर ते आतमध्ये टाकणार, असं होणार होतं. आणि मला ते ऐकून इतकं टेन्शन आलं की काय म्हणजे रोज नवीन काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स चालू होते की रोज नवीन काहीतरी ऐकायला मिळत होतं. तर म्हटलं की आत्ता हे पण, आणि मी किती स्वामींवर चिडली असेल विचार करा. मग तसं झालं, मग डॉक्टरांनी तसं सांगितलं आणि ते गेले आणि त्यांनी काय सांगितलं, हे ऐकूनसुद्धा तुम्हाला डायरेक्ट शॉक नाही बसायला पाहिजे म्हणून तुम्हाला आधीच सांगतो, म्हणून त्यांनी मग नंतर मला सांगितलं उद्या सकाळी ऑपरेशन होणार, तर त्यांनी रात्री 8 वाजता मला ही गोष्ट सांगितली. आता विचार करायला वेळ मिळणार. तर त्यांनी सांगितलं जर तुम्ही टेन्शन घेतलं तुमचं ब्लड प्रेशर हाय होणार आणि ऑपरेशन तुमचं क्रिटिकल होणार. तर मला ते नॉर्मल करून घ्यायचं होतं एकदम ऑपरेशन. तर मग मी तो विचार केला की नाही, मग मी परत काय बोलता ना मरता क्या नाही करता, तसं झालेली आहे माझी अवस्था. परत स्वामींना बोलायला लागली मी की आता हे सुद्धा करणार का स्वामी? आता काय, आता कॅन्सर झाला, आता वरून तुम्ही आता ही पिशवी बाहेर काढणार, त्यानंतर परत 4 महिन्यांनी दुसरं ऑपरेशन करणार, हे काय माझ्याबरोबर काय चाललं आहे? तर मग परत मी चिडचिड नव्हती करत, शांत आणि खूप टेन्शन घेतलं होतं मी, भयंकर टेन्शन घेतलं होतं. त्यानंतर तोपर्यंत माझी आई आली नव्हती. त्याच्यानंतर मग मामाने आईला सांगितलं, मग आई आली. मग आई खूप गोष्टी सांगायची, सगळ्या चांगल्या गोष्टी सांगायची जेणेकरून मला टेन्शन नाही यायला पाहिजे. मग तिने मला सांगितलं की एकदम नॉर्मल कर स्वतःला, एकदम नॉर्मल कर, कोणत्याच गोष्टींचा विचार नको करू, काहीच टेन्शन नको घेऊ, सगळं चांगलं होईल. मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशनचा दिवस उगवला. मला भीती तर वाटत होती, पण तेव्हा पण मी शांत होती. आई फक्त गोष्टी सांगत राहायची, पण मी कोणती गोष्ट शेअर नव्हती करत, गप्प होती मी, एकदम शांत, काहीच बोलत नव्हती, कोणाचीच काहीच बोलत नव्हती. पण आई मला सगळ्या गोष्टी सांगायची, खूप असं चांगल्या गोष्टी, कोणत्या सिरियलमध्ये काय झालं वगैरे. ज्यावेळी मी सकाळी ऑपरेशनला जात होते, तर तेव्हा डॉक्टर खरंच देवाचं अवतार त्याला का म्हणतात. मी जेव्हा ऑपरेशनला चालले होते ना, त्यावेळी एक डॉक्टर बघा ना, त्यांचं रोजचं काम असतं ते ऑपरेशन करणं वगैरे, पण तरीसुद्धा पण आपल्यासाठी ते आपलं ऑपरेशन असतं आणि ते पहिलं असतं, तरीसुद्धा ते डॉक्टर आपल्याला किती कम्फर्टेबल करतात बघा. जे डॉक्टर होते माझं ऑपरेशन करणारे, तर माझ्या पायामध्ये जोडवी होती आणि डॉक्टर मला बाहेर आले आणि त्यांनी मला आतमध्ये स्वामी आहेत का नाही तर ते बघा. तर डॉक्टर बाहेर आले आणि मला घेऊन जाताना मी घाबरलेली होती खूप. म्हणजे मी आधीपासून तुम्हाला सांगितलं, मी सगळ्यांशी बोलणं सोडून टाकलेलं, पूर्ण मेंदू माझा सुन्न झाला होता भीतीने, कशाने, म्हणजे सगळ्याच गोष्टींनी. तर ते डॉक्टर आहेत ना, खरंच मला सांगते, त्यांनी ना माझ्या असं खांद्यावरती असा हात ठेवला असा, आणि ते मला एवढं प्रेमाने बोलले, भीती वाटते. तर मी काहीच बोलले नाही. त्यांनी तसं बोलल्याबरोबर माझे डोळे भरले. मी खूप कंट्रोल केलेला स्वतःला, एकदम स्ट्रॉंग करून घेतलेलं. मरायचं तर आहे, पण पटकन मरण आलं पाहिजे, असं नको. असं काय जगण्यात काय, फक्त दुःखाने भरलेलं जीवन आहे. मग असं करून मी स्वतःला एकदम नॉर्मल करून घेतलं, कारण की माझं ऑपरेशन एकदम नॉर्मल व्हायला पाहिजे. नॉर्मल ऑपरेशन झालं, छानपैकी झालं. जेव्हा मी शुद्धीवर आले ना खूप वेळानंतर,
कधी आली ते मला काही माहिती नाही, पण जेव्हा आली तेव्हा आई माझ्याकडे आली धावत. मग तिने मला सांगितलं, आई आली, मग मला ती म्हटली की तुझ्या स्वामींनी तुझं ऐकलं बघ, तुझी पिशवी बाहेर नाही आली आणि सगळं चांगलं झालं, तुझं ऑपरेशन एकदम नॉर्मल झाले, तू एकदम बरी झालीस आता. जी माझी पिशवी जी बाहेर येणार होती ती तसं काही झालं नाही. डॉक्टर म्हटले आमचं ऑपरेशन सक्सेस झालं, तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला झाला आहे. तर तसं माझं झालं. म्हणजे एक काम वाचलं होतं की ते म्हणजे जे बाहेर पिशवी येणार होती ती आली नाही, एकदम. आत्ता खूप असं वाईट वाटतं की आत्ता आईवडील असायला हवे होते जेव्हा सगळं चांगलं आहे तेव्हा मी त्यांच्यासाठी खूप खूप केलं असतं, खूप चांगलं त्यांना बघितलं असतं. खूप की सासू सासरे पण हसायला पाहिजे होते, आईवडील हसायला पाहिजे होते जेव्हा चांगले दिवस आले तेव्हा. आलं तर स्वामी कृपा काय, तर असं आहे की मी असं बघितलं आहे जी म्हणजे ना खूप व्हिडिओ मोठी होऊ शकते, खूपच मोठी होईल, पण सांगणं खूप गरजेचं आहे म्हणून सांगते. काही जण म्हणतात की उगाच लांबट लावते वगैरे असं वाटणार, तर त्यासाठी सांगते की काय झालं ना, जेव्हा माझं ऑपरेशन झालं नंतर हे जे सायन हॉस्पिटल आहे ना, तिथे एक गोष्ट अशी आहे, ज्या कोणाला माहीत असेल तर त्यांनी ना जाऊन बघा, किंवा नसेल माहिती तर, आणि ज्याला माहिती आहे तर त्यांना माहिती आहे. एक पेशंट, तुमचा किती सिरियस पेशंट असून दे, 3 पेशंट एका खाटेवर असतात. पण माझं ऑपरेशन झाल्यानंतर ना, माझ्यासाठी ना एक स्पेशल अशी रूम होती ज्याच्यामध्ये फक्त 5च खाटा होत्या आणि त्याच्यावर कुणीही पेशंट नव्हतं, मी एकटीच होते. पूर्ण रूम रिकामी होती. सगळं छान, म्हणजे अशा गचडीमध्ये मी नव्हते. आणि ऑपरेशन एकदम छान झालं होतं. माझ्या आजूबाजूचे कितीतरी पेशंट होते ज्यांना एकदम छोटंसं ऑपरेशन झालेलं त्यांचं, आणि ते रडत होते. पण मी तिसऱ्या दिवशी उभी राहिलेली. तिसऱ्या दिवशी आई माझं सगळं करत होती, मिस्टर सगळं करत होते, मामा, नंतर प्रथमेश माझं सगळं करायचा, माझे केस बांधायचा, खायला आणून द्यायचा, सगळं. आणि जेव्हा आई आली मग आईने सगळं केलं. मग आईने शेवटपर्यंत केलं. ते ऑपरेशन झाल्यावर 2.5-3 महिने तिने माझं केलं. 2.5 महिने, 2 महिने, 1-1.5 महिन्यात तिने असं म्हणजे माझं केलं, माझ्याजवळ राहिली आणि जे काय होतं नव्हतं ते माझं करायचं होतं ते सगळं तिने केलं. आता हा झाला माझा एक प्रॉब्लेम गेला, जे मी म्हणते की सगळं स्वामींनी केलं आहे. तर ही गोष्ट ही होती की ती पिशवी बाहेर येणार, ती 4 महिने तो जो त्रास होणार होता तो एक माझा वाचला. ती पिशवी माझी बाहेर नाही आली. दुसरी गोष्ट म्हणजे परत ऑपरेशन होणार होतं, म्हणजे विचार करा, परत ऑपरेशन होणार आणि ते आतमध्ये टाकणार. तर एक ताई आहेत, त्या माझ्या बाजूला बसलेल्या. जेव्हा मी ऑपरेशनच्या आदल्या दिवशी त्या ताईंना भेटले होते. म्हणजे जेव्हा आपण सगळ्या टेस्टला वगैरे जातात ना, तर डॉक्टरांना सारखं आपलं वजन करत असतात आणि सारखं बघत असतात, आपला BP वगैरे चेक करत असतात, म्हणजे आपण ऑपरेशन करण्याच्या आपली बॉडी त्याला सपोर्ट करेल की नाही यासाठी ना सतत चेक करत असतात. तर तेव्हा ना मी तिकडे त्या लाईनीमध्ये जाऊन बसायचं असतं. तर तिकडे मी बसले, तर एका माझ्या बाजूला एक ताई आल्या आणि त्यांना ना ती पिशवी लावलेली होती, जी ड्रेनेजची जी पिशवी आहे ती लावलेली होती, आणि त्या ना अशाच्या फोल्ड करत होत्या. आणि त्या मग मला सांगायला लागल्या की बघ ना, माझं 4 वेळा ऑपरेशन झालं, काय डॉक्टर आहेत, माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मला लग्न अटेंड करायचं, आता ही पिशवी अशी मी अडकवून फिरायचं का लग्नामध्ये, आणि मी कशी साडी नेसं, मलाच कळत नाही, आता मी काय करू, असं ते बोलत होत्या. त्या जेव्हा मला ते सांगत होत्या ना, कारण मला माहिती होतं ना की आता उद्या मला पण तेच फेस करायचं आहे. तर त्या ताई जेव्हा मला सांगत होते ना, तेव्हा मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते, असं घाबरून ना बघितलंच नाही मी. त्या सांगत होते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ज्यावेळी माझं ऑपरेशन झालं आणि माझं असं काहीच झालं नाही, आणि त्या ताई आहे ना घरी चालल्या होत्या त्यांचं ऑपरेशन होऊन, आणि त्या बरोबर माझ्या त्या रूममध्ये चेंज करायला आलेल्या, जिथे मला ठेवलं होतं 3 दिवस ऑपरेशन झाल्यानंतर. तर त्या ताई तिकडे आल्या ना, तर मग मी स्वतः त्यांना आवाज दिला. कारण मी एकदम खुश होती, माझं सगळं व्यवस्थित झालं होतं, मी एकदम नॉर्मल झालेली, माझं ऑपरेशन सक्सेस झालं होतं. तर जेव्हा त्या ताई आल्या ना, तर मी त्या ताईंना स्वतः आवाज दिला, जे की तेव्हा माझ्याशी त्या स्वतः बोलत होत्या आणि मी त्यांच्याशी बोलत नव्हते. तर त्या माझ्या रूममध्ये आल्या, तर मी त्यांना आवाज दिला आणि मी आईला म्हटलं, बघ आई, त्या ताईंचं ना तसं ऑपरेशन झालं आहे. तर आईने त्यांना आवाज दिला की ओ ताई, या ओ इकडे. मग त्या आली, मग तिच्याशी मी बोलले. मग तेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा त्या सांगत होत्या, बघ ना, माझा आत्ता पण, म्हणजे तिचं तोपर्यंत ऑपरेशन होऊन तिचं ते ऑपरेशन परत अनसक्सेस झालं होतं 4थ्या वेळी. म्हणजे विचार करा,
म्हणजे ते सिम्पलमध्ये डॉक्टर सांगतात ना की 4 वेळा ती पिशवी म्हणजे 4 महिन्यानंतर ऑपरेशन करणार, परत आतमध्ये टाकणार आणि परत ते करेक्शन टॉयलेट बाथरूमचं करणार, असं ते ऑपरेशन त्यांचं 4थी वेळ अनसक्सेस झालं होतं त्या ताईंचं. तर विचार करा, मग आता इथे स्वामींची कृपा नाही आहे का? आहेच ना. त्याच्यानंतर आणखीन पुढे गोष्ट आहे. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मग माझे रिपोर्ट आले. माझा कॅन्सर फर्स्ट स्टेजचा होता आणि तो वाढणारा कॅन्सर नव्हता. ही माझी दुसरी गोष्ट होती. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा रिपोर्ट आले ते झालं, आता कॅन्सर जो मोठा नव्हता, म्हणजे जर तो सेकंड स्टेजचा असता ना तरीसुद्धा अवघड असतं, पण माझा फर्स्ट स्टेजचाच होता. नुकताच कॅन्सर लागलेला होता. आणि नंतर तिसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्त्वाची, तर मला म्हणजे डॉक्टरांनी माझे रिपोर्ट बघितले आणि मोठ्या डॉक्टरांकडे पाठवलं. आणि ते डॉक्टर आहेत ना, ते तिकडे फक्त सेवा देण्यासाठी येतात. ते खूप म्हातारे, त्यांना 90 वर्षाचे काहीतरी आहेत. आणि त्यांनी माझे रिपोर्ट बघितले, काय माहिती नाही त्या डॉक्टरच्या अक्षरशः सगळे लोक पाया पडत होते, त्या म्हणजे किमो देऊन झाल्यावर वगैरे. मग त्यांनी माझे रिपोर्ट बघितले, माझ्याकडे बघून हसले ते डॉक्टर. बोलले की नाही बाळा, तुला किमोची गरज नाही आहे. मला इतकं छान वाटलं. तर माझे रिपोर्ट वगैरे बघितले तरच हे रडायलाच लागले की किमो बिमो काय लागणार नाही, चल काय टेन्शन नाही आहे. म्हणजे मला माझा कॅन्सर वाढणारा नव्हता, परत मग मला किमो नाही लागला. काय बोलायचं मग आता, ही स्वामींची कृपा नाही तर काय म्हणायचं मग याला. परत ती माझी म्हणजे इतका मोठा त्रास तो पण नाही झाला असं. आणि आणखीन एक सगळ्यात मोठी गोष्ट, आता ही शेवटचं फायनल सांगते तुम्हाला. नंतर आत्ता आणखीन एक गोष्ट अशी असते की कॅन्सर झाला म्हणजे तिथेच नसतं, त्यानंतर तुम्हाला 3-3 महिन्यानंतर चेकअप करायला जायला लागतं. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की 3-3 महिन्यांनी यायचं आणि चेकअप करायचा, म्हणजे OPDला. मग 2 वर्षानंतर परत 2 वर्ष 6-6 महिन्यांनी यावं लागतं. आता काय होतं, सायन हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी असते आणि तुम्ही ना तिकडे 7 वाजताच पोचायचं आणि ते पोचून लगेच तिकडे तुमची नाव नोंदणी झाली पाहिजे. आणि ते डॉक्टर जरा खूप आगाऊपणा करतात, काही जे नावं लिहिणारे वगैरे. तर मी ना बऱ्याच वेळा जायची ना, तर माझं नावच लिहून घेतलं नाही जात आहे, मला लेट झाला तरी तुम्ही ब्लड टेस्टची हाच रिपोर्ट नाही आणला, तोच रिपोर्ट नाही आणला. अरे मी माझ्याबरोबर तर प्रथमेश येतो, तर मी रिपोर्ट आणायला जाईपर्यंत तो डॉक्टर हा म्हणायचा आणि नंतर दरवाजा लावून घ्यायचा. त्याच्यामुळे मी एवढी वैतागून गेलेली ना, म्हणजे चेकअपच माझं व्हायचं नाही. असं करून माझं वर्षभर चेकअपच नाही झाला. म्हणजे जे 3-3 महिन्यांनी चेक करतात ना, ते मी जायची पण माझं चेकअपच व्हायचं नाही. आता हेच चेकअप आपण जर बाहेर करायला गेलो ना, तर परत त्याला 10-12 हजार रुपये खर्च येणार. 3-3 महिन्यांनी 10-12 हजार रुपये आपण कुठून आणायचे, हे पण असतं ना. मग मी बागेश्वरला गेली पहिल्यांदा, बागेश्वरला जाऊन आली. त्याच्यानंतर आमचं सगळं छान व्हायला लागलं. नंतर सगळ्यात माहीत तर पहिली माझी पिल्लू आली. आमच्या आयुष्यामध्ये पिल्लू आली, त्यावेळीच मी एकदम मी टेन्शनमध्ये होतो. खूप अशी विचार केला ना तरी असं वाटतं की काय आपण कुठून आलो आहे. आणि तेव्हा मी तुम्हाला नंतर एका गोष्टीमध्ये सांगेल, मग पिल्लू आमच्या आयुष्यात कशी आली. पिल्लूनी सगळा काय माहिती रे, ती आली आणि घरातून जशी काय होते ना, जसे निगेटिव्ह सगळ्या वाईट गोष्टी, सगळं काय माहिती ती एंट्री झाली आणि सगळ्या गोष्टीच बाहेर पळून गेल्या. असं सगळं झालं. मग पिल्लू आली, मग आम्ही बागेश्वरला गेलो तर सगळं मग उत्तम झालं सगळं. त्याच्यानंतर मी परत एकदा धीरेंद्र शास्त्री इथे येणार होता. कुठे, आता याच्यावरून कोणी काय बोलू नका की होता वगैरे काय. मी त्या माझ्या मुलासारखं आहे म्हणून मी तसंच बोलते आणि तसंच बोलणार. तर ज्याने त्याने आपापलं नातं जोडायचं असतं, तर मी माझं मुलाचं नातं जोडलं आहे. तर धीरेंद्र शास्त्री इथे मीरा रोडला येणार होता, तर मी तिकडे जाणार होते. उद्या मी जाणार होते ना, तर आदल्या दिवशी मला काय स्वप्न पडलं की आहे ना, माझी अर्जी लागली. म्हणजे तिकडे अर्जी लावावी लागते ना, ती माझी अर्जी लागली आहे. आणि मी आमच्या इकडे एक बिकानेरचं दुकान आहे, तिथून मी मिठाईचं दुकानात गेली आणि तिथून मी म्हणजे स्वप्न असं पडलं की मी बिकानेरच्या दुकानात गेली आणि तिकडे गेल्यानंतर मिठाई घेतली ब्राऊन कलरची, जी मावा बर्फी असते ना, ती मी घेतली अर्धा किलो आणि ती घेऊन मी मीरा रोडला गेली दर्शनाला. आणि गेली आणि तिकडे माझी अर्जी लागली असं मला स्वप्न पडलं. आणि धीरेंद्र शास्त्रीनी एक अशा काचेच्या बाऊलमध्ये माझ्या शरीरातल्या सगळ्या गाठी काढल्या आणि त्या बाऊलमध्ये टाकल्या आणि त्यांनी मला सांगितलं, बघा एवढे गाठी होत्या तुमच्या शरीरात आणि आता त्या मी सगळ्या काढलेल्या आहेत, आता तुम्ही एकदम निरोगी आहेत, आता तुम्हाला काही नाही, मस्त राहायचं आता. मला असं स्वप्न पडलं, मला इतकं छान नाही
मी तेव्हा पण आमचे काय प्रॉब्लेम्स नव्हते गेल्या. तर मी काय म्हटलं माहिती आहे, धीरेंद्र शास्त्रींनी मला एवढंच सांगितलं आणि पुढे निघून जायला लागला. तर मी म्हटलं की पण पण गुरुजी, पण मला तर म्हणजे माझा आजार हा माझा प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे परिस्थिती माझा प्रॉब्लेम आहे. पण त्यांनी ते ऐकून नाही घेतलं, पुढे निघून गेले. म्हणजे मला तेव्हाही तोपर्यंत ते उत्तर मिळालंच नव्हतं. हां, म्हणजे माझ्या परिस्थितीवरती उपाय मला मिळालाच नव्हता. तर तिकडून पुढे गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बागेश्वरला जाणार होतो. तर मी बिकानेरमध्ये जेव्हा गेली ना, तर खरं सांगते त्या दुकानामध्ये फक्त तीच मिठाई होती, ब्राऊन कलरची मिठाई, जी मी तिकडे घेऊन गेलेली. मग मी ती अर्धा किलो घेतली, पण माझी काही अर्जी वगैरे लागली नव्हती. आम्ही दोघांनी, प्रथमेशने मी, तिकडे बसून ती खाल्ली. सगळी नाही, म्हणजे थोडीशी खाल्ली आणि मग नंतर आरामात आम्ही घरी आलो. पण खूप छान वाटलं, आमची अर्जी वगैरे लागली नाही. मस्तपैकी आम्ही ती जी धीरेंद्र शास्त्री आलेला तो सगळा क्षण आम्ही मस्त एन्जॉय केला आणि घरी निघून आलो. घरी आलो म्हणजे ह्याचा अर्थ मी उद्या जाणार होती, तर माझी आजी तिकडे कालच लागली होती आणि त्याच्यानंतर सगळ्या अडचणी दूर झाल्या. तर असं आहे, परमेश्वर आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. आत्ता मला विश्वास आहे, तुम्ही सुद्धा ठेवा. आणि तुम्ही जेवढे जण ऐकलंय ना, तर त्यांनी सगळ्यांनी, तुम्हाला जर का खरंच खूप अडचणी असतील ना, तर फक्त घरात बसून आरजी लावू नका. मी पण लावली होती, पण आरजी लावा, तो नारळ घेऊन तिकडे बागेश्वरला जावा. बागेश्वरला जाणं अवघड नाही आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे. तर नक्की जावा बागेश्वरला आणि खरंच खूप छान आहे. तर धीरेंद्र शास्त्री तर एवढा गोड मुलगा आहे. रात्रंदिवस बघा ते सगळ्या पेशंटची ती सेवा करत असतो. 2च तास झोपत असतो तो मुलगा. तर म्हणजे असा, म्हणजे आजपर्यंत तुम्ही असा गुरु कुठे बघितला नसेल, जो दुसऱ्यांना, म्हणजे आपल्या जे कोण भक्त असतात त्यांना पैसे देणारा असा दुसरा गुरु तर कुठेच तुम्ही बघणार नाही. त्याचे व्हिडिओ तुम्ही बघा, की जे ना सोनं घाण ठेवून आलेली बाई आहे, तिला त्यांनी सोनं सोडवायला पैसे दिले, परत घर चालवण्यासाठी पैसे दिले. असा दुसरा तर जगात कुठलाच गुरु नाही आहे. इतका धीरेंद्र शास्त्री गोड आहे खरंच. आणि बघा तुम्ही सुद्धा, आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या आणि वाईट जे आयुष्यात चाललं असेल ना, त्यातून बाहेर निघा. तर आता इतकंच सांगायचं होतं. व्हिडिओ जर मोठी असेल तर त्याबद्दल सॉरी. बाय.